धन्यवाद वीरेश्वर ग्रामस्थ मंडळातर्फे समीर मसूरकर साहेबांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। मी दोन्ही संघांना विनंती करतोय की त्यांनी लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे। लाईट जाण्याच्या याच्यावर आहे म्हणून उद्या जी विकेपीएल ची फायनल होणार आहे त्यात आमच्या संघाचा एक सदस्य नाही, त्या जागी सचिन गोलब हे खेळणार आहेत, त्यांनी तयारी करून यावे। अरे किती वेळा पांडे काढशी हॅलो तर धन्यवाद राम यादव साहेब, आपल्या मनापासून आभारी आहे। खरोखरच आपण खूप असं सहकार्य केलंय, तर आपल्यासारखे दाणी लोक असणं गरजेचं आहे। आणि वळूया मैदानावरती जिथे एसी हाल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, तर आमंत्रित केलंय फलंदाजासाठी ते चिंचवली सेकिंग संघाला। हॅलो गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मुफीद, स्ट्राईकला फलंदाज देतो फलंदाज दिगंबर। पहिला चेंडू अतिशय खराब चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, प्रतीक्षा करतो पंचांची, नक्कीच स्वैर चेंडू जातोय। धावसंख्या मात्र 1 ने खातं उघडत आहे। एक आमचे बेलोसी साहेब उपस्थित आहे, खरोखरच त्यांच्या बरोबर वालेकर साहेब हे सुद्धा संध्याकाळपासून उपस्थित आहे। दोन्ही आमच्या मान्यवरांचं मनापासून स्वागत। आणि वळूया मैदानावरती जिथे पहिला स्वैर टाकतोय गोलंदाज मुफीद। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू होता आणि फलंदाज दिगंबर मोरे यांच्या पारीच होते। 440 वर्ल्ड भेटतं आणि मी संधी देतोय डीजे ऑपरेटर याला। क्रिकेट रसिकांना डीजे मास्टर सांगतायत का सुंदर खेळ झाला पाहिजे, असाच मदतीचा हात वारंवार समीर मसूरकरांच्या माध्यमातून नेहमीच पुढे आला पाहिजे। आणि झाडे लावा, झाडे जगवा, जेणेकरून पाऊस पडेल आणि पाण्याचा दुष्काळ असणार नाही। तर त्यांचंही मनापासून धन्यवाद। राम यादव यांचं मनापासून खरंच मी अभिनंदन म्हणजे आभार मानेल। त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी जे आपल्या वरची गोपली प्रीमियर लीगचे जे प्राइज आहे त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी दिले, त्यासाठी त्यांचं खरोखरच मनापासून आभार। नक्कीच मनापासून आभार देऊया। वळ्या मैदानावरती जिथे भोईर येते, तर आता मात्र स्ट्राईक वरती आल्यानंतर नक्कीच धावसंख्या 1 ने वाढते, ती पोहोचते 2च्या घरात। याच दरम्यान मंगेशजी जाधव साहेब पुण्यावरून आलेत खास समीर मसूरकर साहेबांची टुर्नामेंट बघायला, तर त्यांचाही मनापासून धन्यवाद। हॅलो वळ्या मैदानावरती जिथे मुफीद गोलंदाजी करतोय, स्ट्राईकला फलंदाज, आता मात्र टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू होता, मात्र डॉट होतोय कल्पेश जाधव डॉट होता। नक्कीच धावसंख्या तिथे स्थिरावते, ती मात्र पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 1 गडी बाद 2। माझी साथी स्कोरर अक्षय नक्कीच चांगली कामगिरी करताना इथे दिसत आहेत। स्कोरिंगचं काम एक महत्वाचं काम असतं आणि ते महत्वाचं काम बजावताना दिसत आहेत ते अक्षय मुफीद यांचा पुढचा चेंडू, स्ट्राईकला फलंदाज कल्पेश, आता मात्र आडव्या पट्ट्याने गेलेला चेंडू होता, नक्कीच जातोय लेग साईडच्या दिशेने, एक धाव नक्कीच भेटेल। धावसंख्या आता मात्र 1 ने वाढते, ती पोहोचते 3च्या घरात। मुनीर एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय, नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्या मुनीराने, परंतु 1 धाव निश्चित रूपे घेतोय तो फलंदाज कल्पेश। पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज भोईर। आता मात्र खराब चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, पंच आमच्याकडे वळतायत, जमिनीला समांतर करतायत, तर नक्कीच धावसंख्या 1 ने वाढते, ती पोहोचते 4च्या घरात। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 4 लागल्यात, परंतु माझी साथी स्कोरर अक्षय मला सांगतायत की 2 धावा या स्वैरच्या स्वरूपात आल्यात, तर नक्कीच त्या अक्षयचं मनापासून धन्यवाद, कारण की खरोखरच चांगलं स्कोरिंगचं काम पाहतोय तो अक्षय। पुढचा चेंडू मुनीर यांचा,
आता मात्र स्लोवर डिलिव्हरी टाकलेली एक फसवा चेंडू टाकलेला, परंतु त्या फसवा चेंडूवरती नक्कीच भोईर याने हेरलाय, ओळखलाय, परंतु एक धाव निश्चित रूपी घेतोय. धावसंख्या 1 ने वाढते आणि पोहोचते 5च्या घरात. या सामन्याचा आनंद घेताना बघतोय आपण महेंद्र काका खोत आणि नक्कीच त्यांच्या समवेत विकी हे सुद्धा मॅचचा आनंद लुटताना बघतायत, परंतु त्यांचा मित्र विकीचा मित्र तुषार अहिर यांचा संघ मात्र इथं पराभूत झालेला दिसतोय. आता मात्र चांगला फटका होता, जातोय सरळ लेग साईडच्या दिशेने. एक धाव तर निश्चित रूपे देईल, बघू दुसरी धाव घेतायत का, परंतु दुसरी धाव घेणार नाही. नक्की धावसंख्या 1 ने वाढते आणि पोहोचते 6च्या घरात. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती लागते 6. नक्कीच विकी याला आशा होती की तुषार अहिर जर आला खेळायला तर एखादा मोठा हिट मारणार, एखादा मोठा षटकार मारणार, परंतु तुषार अहिर याला मात्र कुठेतरी उतरवण्यात आलं नव्हतं. नाहीतर मी म्हणेल की हा संघ कदाचित जिंकला असता, तुषार अहिर खेळायला आला असता तर नक्कीच महेंद्र काका खोत याने 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलं असतं, परंतु तुषार अहिर मात्र गप्प बसला आणि हा सामना घरच्या मैदानावरती मात्र पराभूत झाला तो काटरंग संघ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती लागते 6. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक खेळतो, त्याला हाळ संघाचा जादूगार म्हटलं जातं. मागच्या सामन्यातला हिरो तो मुजीब बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला फलंदाज, षटकाराचा बादशाह ज्याला म्हटलं जातं. चिंचोली संघाचा कल्पेश जाधव येतोय, ज्याने 5 षटकार सलग लावण्याची किमया केलेली तोच कल्पेश. आता मात्र चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला चेंडू, फलंदाज मात्र चकतोय. डॉट चेंडूची समाप्ती होत्या, डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथंच स्थिरावते. ती दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 6. पुन्हा एकदा हलक्या हाताचा चेंडू टाकलेला जातोय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे, खणखणीत असा चौकार. धावसंख्या 4 ने वाढते, ती पोहोचते 10च्या घरात. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला. इरादे लाख बनते हैं, लाख बिगड़ते हैं, शिर्डी वही आते हैं जिन्हें मेरे साई बुलाते हैं. धन्यवाद डीजे ऑपरेटर. खरोखरच एक चांगलं गाणं लावलं आणि खरोखरच प्रेक्षकांना जी झोप होती ती झोप मात्र उडवली आहे. आता मात्र चांगला चेंडू आडवा पट्ट्याने खेळला गेला. काही पे नाही गए, काही पे नाही जाना, जाना जवाशी पोहोच गए काशी. डॉट चेंडूची समाप्ती होत्या. आता मात्र कल्पेश मात्र या चेंडूकडे आशाभूत नजरेने पाहत राहिला. डॉट चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिर होत्या, ती मात्र 10. पुन्हा एकदा चांगला चेंडू, आता मात्र सरळ जातोय. गोलंदाजा फॉलोअर थ्रू मध्ये अडू शकला नाहीये. एक सोपा चान्स होता, परंतु धावसंख्या 1 ने वाढते आणि पोहोचते 11च्या घरात. कल्पेश आपल्या वैयक्तिक 7 धावसंख्येवरती खेळतोय, तर संघाची धावसंख्या होते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 11. माझी साथी स्कोरर अक्षय कुमार सारखी भूमिका बजावताना दिसत आहेत. खरोखरच त्यांची प्रशंसा करावी तितकी कमी आहे. एक चांगला गुणलेखकचं काम करतात अक्षय. आता मात्र रिव्हर्स स्वीपचा पट्टा मारण्याच्या नादात खरोखरच पॉइंट वरती एक चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु धावसंख्या 1 ने वाढते, ती बसते 12च्या घरात. भोईर मात्र इथे एक रिव्हर्स स्वीप मारतोय, प्रयत्न करतोय, प्रयत्नामध्ये सफल ठरतोय, परंतु गॅप त्याला भेटत नाहीये. त्या गॅपच्या भेटत नाही, त्यामुळे एक धाव निश्चित रूपे भेटते त्या भोईर याला. पुढचा चेंडू स्ट्राईकला कल्पेश, एखादा मोठा फटका येणार बघूया, परंतु इथे मात्र पुन्हा वारंवार तीच परिस्थिती निर्माण होते. डॉट चेंडूची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती लागते. दिगंबर मोरे बाद झाल्यानंतर 1 गडी बाद 12. परंतु बघूया दुसऱ्या 2 षटकामध्ये 12 धावा येतात का, किंवा 24 धावा होतात का, किंवा 48 धावा होतात का, काय घडतंय, काय बिघडतंय, यासाठी घेऊन जातोय माझ्यासाठी कॉमेंटेटर तुषार धुमाळ याच्याकडे. धन्यवाद विनोद. आपण बघितलात 12 चेंडूचा खेळ झाला. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 12. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडू मध्ये मोठे मोठे फटके येणं गरजेचं आहे. एक आतिषबाजी झाली पाहिजे ती चौकार षटकारांची, तर कुठेतरी हार संघासमोर एक चांगलं आव्हान ठेवण्यामध्ये चिंचोली संघ पूर्णपणे सफल होईल. पण आपण बघतोय बिलाल सारखा एक वेगवान गोलंदाजाचा सामना मात्र आता प्रसाद भोईर सारख्या एका फलंदाजाला करावा लागणार. याच बिलालने ज्या कर्जतच्या नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता, तोच मात्र
तोच मात्र बॉलिंग मार्कवर आता मात्र कुठेतरी लाईन लेंथ बिघडलेली दिसते. चेंडू हातात सुटला नाही. नक्कीच तर आपण बघतोय कर्जतच्या इथे उत्कृष्ट गोलंदाज किताब मिळवलं जातं, परंतु इथे मात्र त्याची कामगिरी थोडीशी निराशाजनक होते. खराब कामगिरी होते या आपल्या या जनताच्या मैदानावरती. अर्थातच घरच्या मैदानावरती खेळताना कामगिरी चांगलं होणं गरजेचं आहे, कारण की प्रेक्षकांच्या नजरा आपण बघतोय पूर्णपणे मॅचला टिकून आहेत. तर त्या प्रेक्षकांच्या नजरेमध्ये कुठेतरी आपलं वर्चस्व ठेवायचं असेल तर कामगिरी चांगलं होणे गरजेचं आहे. या दरम्यान पुन्हा एकदा बिलालचा सामना करेल तो प्रसाद होईल. खूप सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकीशी उसळी घेतोय आणि एसटी रक्षक मात्र चोख कामगिरी बजावतोय. तिथे मात्र निर्धाव चेंडूचा सांगता होतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 12. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 11 चेंडू मध्ये कोण हवी होणार? गोलंदाज फलंदाजावरती हवी होतोय का फलंदाज गोलंदाजावरती हवी होतोय हे बघणं गरजेचं आहे. समीर मसूरकर मात्र आशाभूत नजरेने सामन्याकडे बघतात. हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक हाणा म्हणता म्हणता चांगला झेल होतोय आणि मात्र प्रसाद भोईरच्या बारीचा अंत. धन्यवाद डीजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परत ब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आता मात्र साईबाबांचा धावा नक्कीच चिंचोली संघाला करावा लागणार आहे. कुठेतरी पारडं जड झालेलं दिसतंय ते गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये हार संघाचं. आपण बघतोय विनोद मोठे मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र डॉट चेंडूचा खेळ खातायत. पण कुठेतरी एकही दुहेरी धावांवर जर भर दिला तर आपण एक चांगला स्कोर उभा करू शकतो हाळ संघासमोर. या हाळ संघासमोर खेळायचं म्हटलं तर 24 चेंडू मध्ये तब्बल 35 ते 40 धावा येणं गरजेचं आहे. पण आतापर्यंत समीकरण बघितलं तर जवळजवळ 12 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. बिलालची कामगिरी मात्र चोख होते. नक्कीच जर असं पाहायला गेलं तर काटरन संघाचा कर्णधार आहे तुषार अहिर मात्र नाखुश असेल, थोडस नाराज दिसतोय. नक्कीच पुढच्या वेळेला आपण आपला संघ इथे विजय होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. परंतु एक आपण मेहनत केली आहे खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. अर्थात विनोद वारंवार तुम्ही तुषारचं नाव घेताय पण तुषार मात्र मनात एक विचार करत असेल दूर सही दुरुस्त सही याद तुम्हारी आती है विनोद. नाम तुम हमारा स्टेज पे लेते हो लेकिन धड़कन हमारी वहां पे धड़कती है. अर्थातच तुषार आयर साहेब थोड्याच वेळात इथे येतील. त्यांचं मनापासून धन्यवाद. खूप चांगला खेळ केला पण कुठेतरी कोण जिंकलं आणि कोण हरलं या दरम्यान मात्र सर चेंडूचा मारवतोय. अवंतर धावसंख्येने धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 14. खूप सुरेख गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. एक रफ्तार ज्याला हाळचा सौदागर म्हणतात आज तो बिलाल मात्र एक चांगली कामगिरी करतोय. पण बघतोय एक तो नरेश ठोंबरे ज्याने रायगडमध्ये आपल्या गोलंदाजीची एक धार निर्माण केली आणि आता मात्र खालापूर तालुक्यामध्ये या बिलालने कर्जतच्या मैदानावरती आपली एक छाप सोडली. आता मात्र खोपोलीच्या मैदानावरती एक चांगली कामगिरी करताना दिसतोय. वारंवार डॉट चेंडूचा मारा होतोय. तुमच्याच भाषेत सांगायचं तर कहीं पे निघाले कहीं पे निशाणा. जानता शायद से लोणावला पोच गए खंडाला. अर्थातच षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 14. जर विनोद विचार केला तर बिलालने षटक टाकलं पण 2 धावा दिल्या आणि 1 विकेट नक्की घेतलाय. आतापर्यंत विचार केला तर एक चांगलं षटक बघायला मिळालं. तर आपण विचार करू कल्पेश जाधव सारखा एक
दणदणीत फलंदाज ज्याच्यामध्ये क्षमता आहे. मी घरच्या मैदानावरती त्याला खेळ करताना बघितलं, तब्बल 5 चेंडूमध्ये 5 षटकार लावले होते आणि आपल्या संघाला कुठेतरी आघाडी मिळून दिलेली. पण आता 5 षटकार बघायला मिळणार का? आपलं म्हणणं रास्ते, परंतु तो मैदान वेगळा होता, तो खेळाडू वेगळा होता. परंतु हे मैदान वेगळं आहे आणि गोलंदाजी करणारा खेळाडू सुद्धा वेगळा आहे. जरी खेळाडू वेगळा असला आणि ग्राउंड जरी वेगळं असलं तरी खेळ नक्की क्रिकेटचाच आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल कोणी सांगू शकत नाही. समीर मसूरकर मात्र आशाभूत नजरेने मॅच कडे बघतायत. उद्या नक्कीच खेळतील. मी तुम्हाला म्हटलं होतं क्रिकेटचा खेळ असा आहे जे आपण विचार करतो तसं कधी होत नाही आणि ज्याचा विचार आपण करत नाही तसं होत असतं. आता बघितलं आपण पहिल्या चेंडूत एक दणदणीत षटकार आलाय. अर्थातच साईबाबांच्या पालखीला नेहमीच गाव जमत असतो, पण आज मात्र समीर मसूरकरच्या टुर्नामेंटला इथे वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ अर्थातच वरची भोपलीचा गाव जमलेला आहे. तर त्यांचं पुन्हा एकदा या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. दरम्यान मात्र डॉट चेंडूचा सामना करतोय तो कल्पेश. या डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावपलकर धावा लागल्यात त्या तब्बल 20. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या चेंडूमध्ये किती धावा येत आहेत हे बघणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बघतोय वारंवार मात्र बॅट वाऱ्यासारखी हलते पण चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. आपण बघितलं तर एक विचार केला, नीट चेंडूकडे बघून जर बॅट फिरवली तर एकेरी दुकेरी धावेने काय होईल हे धावपल घालू शकतं. पण वारंवार मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये कल्पेश जाधव सारखा एक अष्टपैलू खेळाडू खराब कामगिरी करताना दिसतोय. ज्याने षटकार मारला आपण निर्धाव 2 चेंडू निर्धाव गेलेत. सुरेख फटका थेट जातोय सीमारेषेवर दणदणीत षटकार. हातातच आता मात्र दडपण कुठेतरी गोलंदाजावरती आला असेल. कल्पेश जाधव मात्र आक्रमकरित्या रूप घेते. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. येणाऱ्या या चेंडूवरती असंच आक्रमकरित्या रूप घ्यावं लागणार आहे. सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली. कल्पेश जाधव सारख्या चांगल्या गोलंदाजाला मात्र आता जखडून ठेवण्याचं काम केलं. अक्षरशः बळी घेऊन गेला हा गोलंदाज. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. धावफलकावर धावा लागल्यात त्या 26. या येणाऱ्या चेंडूवरती किती धावा येत आहेत हे बघणं गरजेचं आहे. नवीन येणाऱ्या फलंदाजाला एक जबाबदारीपूर्वक कामगिरी करावी लागणार आहे. कारण की जर विचार केला तर हाड एक नामांकित संघ आहे. या नामांकित संघाला कुठेतरी माघारी ठेवायचा असेल तर एक नामांकित स्कोर उभा करावा लागणार आहे या मैदानावरती. जिथे राम यादव आशाभूत नजरेने मैदानाकडे बघतायत. उद्या ट्रॉफीचे मानकरी अर्थातच होणार आहेत. फायनलचा सामना खेळणार आहेत. जरी हारले तरी दुसऱ्या नंबरची ट्रॉफी घरी येईल, जरी जिंकले तरी पहिल्या नंबरची ट्रॉफी येईल. पण या ट्रॉफीची मानधन जी राशी असणार आहे ती अर्थातच दुष्काळग्रस्तांना जाणार आहे त्यांच्या माध्यमातून. सुंदर चेंडू निर्धाव चेंडूचा सांगता झालाय. षटक संपलंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 26-27 धावांचं लक्ष असणार आहे ते चिंचोली संघासमोर. जर विनोद विचार केला तर 27 धावा रोखू शकण्यामध्ये चिंचोली संघ यशस्वीरित्या कामगिरी करू शकतो. मी सामना बघितला होता. साईबाबा नगर संघासमोर खेळताना 18 चेंडूमध्ये 18 धावा करू दिल्या नव्हत्या. मग आता 27 धावांचा पाठलाग करताना 24 चेंडू कसे टाकणार हे बघणं गरजेचं आहे. कारण की जर विचार केला तर बऱ्याचशा नाईट टुर्नामेंटचा अनुभव आहे चिंचोली संघाला. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या ट्रॉफीचे मानकरी ठरलेले आहेत. पण आज या नगराध्यक्ष ट्रॉफीचं जर मानकरी व्हायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे. नक्कीच तुषार आपलं म्हणणार असते. जर असं पाहायला गेलं 24 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. जर असं पाहायला गेलं तर मुफीद आहे, मुनीर आहे, मुजीब आहे, परत अफजल आहे, एक दिग्गज फलंदाज आहे. तर 27 धावा करत असताना नक्कीच मी म्हणेल की कदाचित हा सामना पूर्णपणे क्षमता फिरवण्याची या हाल संघाकडे आहे. तर परंतु विसरून चालणार नाहीये. चिंचोली संघामध्ये सुद्धा दिग्गज गोलंदाज आहे. त्यामध्ये दिगंबर मोरे असतील
किंवा कल्पेश जाधव असतील आणि संतोष ज्याने मागच्या सामन्यातला हिरो होता संतोष त्याने सुद्धा 3 चेंडूमध्ये 3 बळी मिळवलेले आहे. परंतु मी म्हणेल मुन्ना आपण आपले साथी समालोचक जयेश भांडीलकर यांना सुद्धा संधी देऊया. या पहिल्या 2 षटकामध्ये मी घेऊन जातो जयेश भांडील यांच्याकडे. अर्थातच विनोद तुझं बोलणं पूर्णपणे रास्त आहे. जयेश भांडीकर यांना एक उभारता समालोचक आहे, हिंदी चांगलं समालोचन करतात. तसेच तुषार आईर साहेबांचं अभिनंदन करावं लागेल. सुंदर खेळ केलात विनोद. आपण बघितलं तर चांगली कामगिरी करताना दिसला, पण कुठेतरी त्यांनी निराश केलं प्रेक्षकांना. त्यांच्याकडनं अपेक्षा होत्या पण ते अपेक्षेला कुठेतरी पार पाडले नाही. कारण की जर आपण जांभरूक ठिकाणी त्यांची फलंदाजी बघितली असती तर 6 वर 6 मारले होते. कुठेतरी एक नवी आशेची किरण जागी गेली होती. पण तो सामना वीरेश्वर संघाच्या विरोधात खेळत होते. पण आज कुठे गेले त्यांचे ते शाहूकार षटकार हे आता मला खूप लाजिरवाणी गोष्ट वाटते. कारण की त्यांच्याकडनं बऱ्याचशा आशा मलाही होत्या. तर जयेश या सामन्यामध्ये तुला काय वाटतं कोण जिंकेल आणि कोण हरेल? तो देखा जाए, हालांकि तुषार क्रिकेट ऐसा खेल है अनिश्चित ताव का क्रिकेट समझा जाता है. फिलहाल तो जीत किसकी होगी है पता नहीं, पर आप पूरी तरह से उम्मीद लगा के क्रिकेट खेलो तो हालांकि जीत सकते. एक बड़ा मुकाबला है नगराध्यक्ष ट्रॉफी 2016 जो भीतर पहला दिन का आखिरी मैच क्वार्टर फाइनल का मुकाबला चिंचोली बनाम हाल के बीच. तो फिलहाल हाल के कप्तान मुफीद ने पहले टॉस जीतते गेंदबाजी का फैसला किया था और आमंत्रित किया था चिंचोली के बल्लेबाजों को. अर्थातच जयेश तू सांगू शकत नाही पण मी सांगू शकतो या सामन्यामध्ये कोण जिंकेल. जो अच्छा खेल करेगा वही इस सामने में विजय प्राप्त कर सकता है. ये सही बात है. अब जब इस मैदान पे बढ़िया खेलते हो, आप पूरी तरह से जी जान लगा के मेहनत करते हो, तभी तो आप जाके मैच जीत सकते हो. एक बड़ा मुकाबला, गेंदबाज तैयार, राइट से मोड़ विकेट गेंदबाजी होगी. इस बार बड़ा हिट गेंद जाएगी सीधा मिड विकेट क्षेत्र के बाहर. अंपर का इशारा अभी तक आया नहीं, पर 1 बाउंड चौका 4 रनों के लिए. इसे कहते हैं जयेश ईट का जवाब पत्थर से. आपने देखा कि 27 रन बनाने हैं तो पहले ही बॉल से शुरुआत की है 4 रन लगा के. तो देखा जाए फिलहाल आउटफील्ड तेज है, उसी के कारण छक्के चौके बेहद आए गए, पर इस मैदान पे ज्यादातर गेंदबाजों को अपने आप को साबित करना पड़ेगा. बतौर गेंदबाज तैयार, राइट से मोड़ विकेट गेंदबाजी. इस बार हल्के हाथों से खेला हुआ गेंद सीधे फील्डर के हाथ 1 रन चुरा लिया. देखा जाए हालांकि तुषार बढ़िया बल्लेबाज जिसे कहते हैं, एक चौका लगा दे आप, उसी के बाद एक सिंगल ले, ये होती है समझदारी की बात. जब बतौर बल्लेबाज मुफीद है, अपने टीम के कप्तान है, ज्यादातर ओपन करते भाई इसी का तो नाम है क्रिकेट. ये बढ़िया गेंद. जब आप यहाँ पे गेंदबाजी करते हो तो थोड़ी सी दिक्कत पैदा होती है बल्लेबाजों के लिए. तो अर्थातच चांगल्या गोलंदाजीची खासियत असते का निर्धाव चेंडू टाकणं. असेच निर्धाव चेंडू जर टाकले तर सामन्यामध्ये पकड नक्कीच चिंचोली संघ मिळू शकतो. तो बतौर गेंदबाज तैयार कल्पेश, राइट से मोड़ विकेट गेंदबाजी और रिवर्स से गेंदबाजी होगी बतौर कप्तान. इस बार बड़ा हिट लगाने के चक्कर में पूरी तरह से सफल हो नहीं पाए वहां पे और थोड़ी सी गलती कर बैठे. कैच लपकनी चाहिए थी पर सफलता नहीं प्राप्त हुई. इस बार नाकामयाब फील्डर वहां पे. आपने देखा जो फील्डर था उससे दूर था शायद से कैच, लेकिन ये होना चाहिए. पहले से रन कम बनाए हैं तो ऐसे कैच होने चाहिए जिससे जीत की उम्मीद पूरी हो सकती है. लेकिन आप देख रहे हैं जहां पे चेंडू अर्थात गेंद बिना रन की आ रही है तो अबे तो देखा जाए यहाँ पे गेंदबाज की कोई गलती नहीं है, पूरी तरह से गलती है विकेट कीपर की. अब बेहतरीन गेंदबाजी कर रहा है गेंदबाज तो पूरी तरह से उसको सपोर्ट करना चाहिए. टोटल तो छोटा है पर फिलहाल उम्मीद पे कायम रखना चाहिए. इस बार गेंदबाज तैयार, साइड पे बल्लेबाज मुफीद. ये बढ़िया गेंद पूरी तरह से ऑफ स्टंप के अंदर से. उम्मीद पे तो पूरी दुनिया टिकी है. तुम टिके हो, हम टिके और एक क्रिकेट भी टिका है. उम्मीद पे तो समीर मसूरकर भी टिके हैं कि कोई बड़ा हाथ फैलाएगा और जाके बड़ा अमाउंट यहाँ पे जमा हो जाएगा और हम लोग जाएंगे वो जिनके अकाल बड़ा है वहां पे हम लोग जाएंगे. तो फिलहाल पहले यहाँ पे शाकल भी बैठा है.
तो फिलहाल अभी तक 19 रनों की आवश्यकता है हाल टीम को जीत के लिए। तो 8 रन आ चुके हैं पहली ओवर में। जिस तरह से गेंदबाजी की, फिलहाल बढ़िया गेंदबाजी की, पावर प्ले की ओवर थी, उस पावर प्ले की ओवर में हाल टीम को ज्यादा से ज्यादा रन जुटाने जरूर थे, पर बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा गेंदबाज कल्पेश के द्वारा। तो कप्तान किसके हाथ में गेंद दबाएंगे? तो गेंदबाज दिगंबर बढ़िया गेंदबाज है, बतौर बेहतरीन गेंदबाजी कर लेते हैं। अपनी स्पेल की दूसरी ओवर करने के लिए बतौर गेंदबाज तैयार दिगंबर, और राइट से मोड़ से विकेट गेंदबाजी करेंगे खंडाला एंड से। लेकिन जयेश, एक गोष्ट आहे, आज बघितलं आपण, जे तुझे माझे गुरु आहेत प्रवीण दुगाडे साहेब आज कुठेतरी नाखुश दिसतायत, काहीतरी नाराजगी असेल त्यांच्या चेहऱ्यावरती। आपण सामना संपल्यानंतर नक्कीच त्यांना विचारू काय नक्की कसलं दुःख आहे। मला असं वाटतंय की कदाचित ते आजारी असावेत। अर्थातच त्यांच्याकडे आपण वळूया, थोड्या वेळातच त्यांना विचारेल मी का नक्की काय झालं, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कुठं पळून गेलं याच्यामध्ये आपण नक्कीच प्रवीण दुगाडे साहेबांकडे जाऊ। तर प्रवीण दुगाडे साहेबांनी आपल्या शब्दातनं सांगावं का त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य नक्की गेलं कुठं, जे हास्य निर्माण करण्याचं पूर्णपणे काम समीर मसूर साहेबांनी या टुर्नामेंटच्या माध्यमातून केलं, पण कुठेतरी आता दुखावलेत ते प्रवीण दुगाडे साहेब। तुषार, सही मायने में अगर कहा जाए तो मेरी नाराजगी इस टूर्नामेंट के प्रति नहीं है, मेरी नाराजगी एक खिलाड़ी के ऊपर है, और वो है एक्सपीरियंस का पुतला बंटी पेंडारे, जिन्होंने हाथ में आया हुआ मुकाबला गंवाया। इतने बड़े खिलाड़ी, एक्सपीरियंस खिलाड़ी होने के बावजूद भी उन्होंने हाल टीम को अपना विकेट खोकर वापस आने का मौका दिया, और मुजीद की मैं तारीफ करना चाहूंगा, उन्होंने उस मौके को भुनाया और मौके पे चौवा लगाया। तारीफ तो मुझे भी करनी होगी, लेकिन जो गलतियां की बंटी पेंडारे ने, उस गलतियों की मुझ जैसे कमेंटेटर को इतने बड़े खिलाड़ी से ऐसी गलतियों की उम्मीद नहीं थी। अर्थातच चुकीला माफी नसावी, तरी एवढ्या मोठ्या खेळाडूकडनं चुकी होणं हे एक लाजिरवानी बाब है। पण और क्रिकेट में हमेशा हम देखते हैं कि हारी हुई टीम अगर जीतती है अंत में वो फाइनल तक तो जरूर पहुंचती है, और हार टीम इसके हकदार है क्योंकि उन्होंने हारा हुआ मुकाबला जीता, और इस मुकाबले में भी उनका पलना भारी है। फिलहाल प्रवीण सर, मी बऱ्याचशा टुर्नामेंट या संघाच्या बघितल्या आणि याच्या समोरही खेळलोय, या टीम मध्ये एक वेगळी ऊर्जा आहे, हे कधीच सामना सोडत नाही, सामन्याला शेवटपर्यंत एक नवीन झुंज देत असतात। बिल्कुल, क्योंकि उन्होंने, जिसे हम पनवेल ग्रामीण में टीम ऑस्ट्रेलिया कहते हैं, टीम मुरबी के खिलाफ उन्होंने मैच खेला, और उन्होंने ये जाना कि जैसे मुरबी टीम हमेशा मैच छोड़ती नहीं किसी भी सिचुएशन में, वैसे हमें खेलना है। भले हाई की मुकाबला हुआ हाल और मुरबी के बीच, हालांकि हाल टीम के गेंदबाजों की काफी धुनाई की मुरबी के बल्लेबाजों ने अंकित देवनावी की प्रतियोगिता में, लेकिन फिर भी उन्होंने उस मुकाबले से काफी कुछ सीखा कि मुकाबला कहीं पर भी छोड़ना नहीं चाहिए, मुकाबले में हम आ सकते हैं, और वैसा खेल उन्होंने किया इस पूरे प्रतियोगिता में। धावफलकावर धावा लागल्या त्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 15। तर आपण बघितलं तर प्रवीण सरांनी एक चांगलं उदाहरण दिलं, चांगल्या खेळाडूकडनं नेहमी चांगल्याच अपेक्षा असतात प्रेक्षकांच्या, आपण त्या अपेक्षा मात्र बंटी पेंडारी सारखा एक चांगला फलंदाज, एक चांगला अष्टपैलू खेळाडू पूर्ण करू शकला नाही। चांगला चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू, जिथे मात्र फलंदाजाने एक सावित्र, एक पवित्र घेतला, आणि तिथे बघतोय आपण एक धाव येते। मनोज भोयर मात्र हसतायत, कुठेतरी टुर्नामेंट मध्ये एक चांगली कामगिरी केली त्यांनी पण, तर त्यांचे मनापासून धन्यवाद। 12 चेंडू मध्ये अजूनही 11 धावांची गरज असणार आहे त्या हाळ संघाला। 12 चेंडू 11 धावा, या 11 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज मात्र फलंदाजाला जकडून ठेवतोय का, फलंदाज मात्र गोलंदाजी धुलाई करतोय। मात्र तुषार आयर साहेब कुठेतरी खुश असतील, टीम सेमी पर्यंत गेली, आज चांगली बाब आहे, इक्को बरोबर काहीतरी टिप्स घेत आहेत, पण आता मात्र पुढच्या वर्षी या टिप्स कामाला येतील अशी अपेक्षा आहे। अवंतर स्वरूपाचा चेंडू, जिथे मात्र धावा कमी आहेत, निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं आहे, तिथे अवंतर धाव येते, या अवंतर धावेच्या बरोबरीने धावफलकावर धावा लागल्या त्या 17।
संदेश यादव मात्र कुठेतरी खुश आहेत. चाहे इस मुकाबले में कोई भी जीते कोई भी हारे, कोई भी जीते कोई भी हारे, लेकिन इस टूर्नामेंट के माध्यम से समीर मसूरकर की सोच जीत चुकी है 79,500 रुपए इस साकाल वासियों के लिए आज की रात में डोनेशन के तौर पर इस दान पेटी में आ चुके हैं. 79,000 अर्थातच मी सर मगाशी सांगितलं होतं राम यादव साहेबांनी 100 रुपये दिले. मी म्हटले 100 रुपयाचे नंतर 1000 होतील आणि 1000चे 10,000 आणि 10,000चे 1,00,000 होतील. राम यादव को मैंने कहा कि हर दिन आपका 500 का नोट तो वैसे ही खत्म होता है, तो हर रात आपकी तरफ से 500 होने चाहिए. जो काम आप करते हैं 8 बजे के बाद वो 3 रातें अगर ना करें तो आसानी के साथ हर रात में 500 रुपए इस दान पेटी में आ अर्थातच सकते उद्या हैं. त्यांचा संघ इथे खेळणार आहे. नक्की चौकार षटकारांच्या आतिषबाजी होतं. नक्कीच 500-500च्या नोटी जातील. किती पाहिजे? एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 17. 11 चेंडूमध्ये 10 रनची गरज आहे. सुंदर चेंडू टाकलाय, सुंदर दिशा दिले. आता मात्र कुठेतरी विचार केलाय हाल संघाने. बिल्कुल हाल टीम का जो डिफेंस है उसका फायदा चिंचिवली को लेना चाहिए. उन्हें ये मुकाबला आखिरी ओवर तक खींचना चाहिए. 4 या 5 भी रन रहते हैं आखिरी ओवर में तो दोनों तरफ ये मुकाबला बैलेंस रहेगा, क्योंकि ये हल्की गेंद वाला क्रिकेट है और हल्की गेंद का क्रिकेट कहीं भी करवट बदल लेता है किसी भी क्षण. एक रन को बचाना होगा चिंचिवली को इस ओवर में. आखिरी ओवर तक अगर इस मुकाबले को खींचना है तो दबाव बढ़ाना है तो इस ओवर में 1-2 डॉट गेंदें आने जरूरी है. सिंगल्स देने होंगे, बाउंड्रीज रोकनी होगी, छक्का रोकना होगा. छक्का अगर आता है इस मुकाबले में इस ओवर में तो ये पूरा मुकाबला हार के पक्ष में होगा. लेकिन बाउंड्रीज रोकी जाती है, छक्के रोके जाते हैं तो चिंचिवली को एक वापस आने का मौका मिलेगा 1-2 डॉट गेंदों के साथ, क्योंकि यहाँ पर विकेटों से आप विकेट लेने की कोशिश में आप वापस नहीं आओगे. मिडल स्टंप के ऊपर अगर आक्रमण रहेगा तो हर एक गेंद के ऊपर सिंगल निकालने का मौका रहेगा हर टीम के लिए. डॉट गेंदों का जो किरदार है उसे निभाना होगा गेंदबाज को. यही किरदार शायद चिंचिवली को बचा सकता है इस मुकाबले में. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रवीण सर धावफलकावर धावा लागल्यात त्या 20. आता मात्र कुठेतरी अडचणी सापडल्या दिसते. मुफीत सारख्या एका मोठ्या फलंदाजाचा मात्र अंत झालाय. धाव संख्या स्थिरावले, धावफलकावर धावा लागल्यात त्या 20. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. या दरम्यान डीजे वासरला सुंदर संधी आहे. भाग्य उजळावे समस्त गोरगरिबांचे, पाहतो आम्ही दादांमध्ये प्रतिबिंब शोभांचे. दादा दादा DJ KNA exclusive remix. धावफलकावर धावा लागल्यात त्या 20. 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असणार आहे. अब जाके ये मुकाबला मैं कहूंगा दोनों तरफ बैलेंस है. 7 गेंदें 7 रन. बिल्कुल यहाँ पर अगर डॉट गेंद आती है तो 1 रन ऊपर आएगी. 6 गेंदें 7 का होगा और आखिरी 6 गेंदों के ऊपर कम से कम 6 रन बनाने होंगे हर गेंद के ऊपर सिंगल. तो ये डॉट गेंद अगर आती है विकेट के साथ अगर आती है तो वापसी कर सकती है चिंचिवली. और ये देखिए गेंद हवा में, 1 रन जरूर मिला. दूसरा रन चुराने की कोशिश डायरेक्टेड और ऐसे के साथ ये बिल्कुल आउट है, बिल्कुल आउट है. आर्गुमेंट्स नहीं कर सकते अंपायर के साथ आप. ये 1 रन तो आया है. 6 गेंदें 6 जीत के लिए और बराबरी के लिए 5 रनों की जरूरत. धन्यवाद डीजे धन्यवाद. पिच क्यूरेटर जो है गायकवाड़ सर से मैं गुजारिश करना चाहूंगा कि इस मुकाबले के बाद पिच में जो खराबी आ चुकी है उसे वो ठीक करें और उनका तहे दिल से हम स्वागत करेंगे, क्योंकि उनके पिच के ऊपर कई अनहोनी को हमने होनी होते हुए देखा. ऐसा लगा एक समय की काटरंग टीम बिल्कुल मुकाबला जीतेगी, लेकिन हर टीम के गेंदबाज मुजीद ने
इस पिच की मदद लेते हुए जो गायकवाड़ साहब ने बनाई है। 6 गेंदे, जीत के लिए 6 रनों की जरूरत और बराबरी के लिए 5। तो सीधी सादी रणनीति यही होनी चाहिए चिंचिवली के लिए। 38 के सर्कल के अंदर के जो खिलाड़ी है उन्हें आगे लेकर आना होगा, आगे लेकर सिंगल्स बचाने होंगे 38 सर्कल के अंदर। अगर सीधा गेंद स्टीयर किया जाए 38 सर्कल के अंदर और सिंगल मिले तो हार्ड टीम का प्रेशर कम होगा। लेकिन वहीं पर अगर खिलाड़ी आगे लेकर आए 38 सर्कल के तो शायद सिंगल्स बचाए जाने का मौका मिल सकता है। बिल्कुल समीर मसूरकर बहुत सालों तक जिए, क्योंकि मेरी उम्र तो काफी लंबी है, उनकी भी लंबी होनी चाहिए ताकि मेरी है ही। प्रवीण सर, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही टुर्नामेंट जर अजून पुढे 3 वर्ष चालली तर माझं एक स्वप्न आहे, या टुर्नामेंट माझं लग्न व्हायची माझी इच्छा आहे। इथे पुढे माझं लग्न होईल आणि मागे मी नक्कीच जेवणाची सोय करेल। माझी एक इच्छा आहे की समोर क्रिकेटचा मॅच चालू आहे आणि माझं लग्न व्हावं। तर समीर मसूरकर साहेबांना मी विनंती करतो का पुढे अशीच टुर्नामेंट चालू ठेवा। लेकिन लोगों को इंतजार है कि आपकी शादी का तो इंतजार है, लेकिन लोगों को इंतजार है, टूर्नामेंट तो बहुत की है समीर मसूरकर ने, लेकिन वो शादी का खाना कब खिलाएंगे। यही साल शायद दिवाली में पटाखे फूटेंगे उनके शादी के। और ये लंबा आया, ये शायद लंबा आया और इस मुकाबले को जीता हार्डी। ये बाउंड्री आई, बाउंड्री है या 6, ये बाउंड्री है, बाउंड्री, यानी कि अभी भी ये मुकाबला खत्म नहीं हुआ। ये 5 गेंदें, जीत के लिए 2 और बराबरी के लिए 1 रन की जरूरत। हार टीम जो हारा हुआ मुकाबला उन्होंने जीता और वहीं से वो हकदार बनी इस प्रतियोगिता के टॉप 3 में क्वालिफाई होने के लिए। बहुत ही लंबा ये हिट लगाने की कोशिश की, बाउंड्री आई। अब बराबरी के आधार पर सिंगल की जरूरत है, जीत के लिए 2, 5 गेंदे और 1 रन जरूर मिला, बराबरी हो चुकी है लगभग। ये चिंचिवली के लिए मुकाबला खत्म हुआ और हार टीम पहुंची टॉप 3 में क्वालिफाई। लगातार शायद हार टीम को यह तीसरी नाइट टूर्नामेंट की जीत मिल सकती है। और विजय मास्टर धन्यवाद। मैन ऑफ द मैच मुफीद, मैन ऑफ द मैच मुफीद। मी महेंद्र घोत काकांना विनंती करतो का आपण आपल्या शुभ हस्ते मुफीदला मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे। तो मुफीद को दिया जाएगा मैन ऑफ द मैच।